मुंबई महानगर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी निर्देश दिले आहेत। शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दैनंदिन कचरा संकलन, वर्गीकरण आणि वहन व्यवस्था ही त्रिसूत्री अधिक बळकट करावी। तसंच स्वच्छतेत नवनवे प्रयोग करण्यासाठी नागरिक संघ, सेवाभावी संस्था, गृहनिर्माण संस्थांचं मार्गदर्शन घ्या, असंही भिडेंनी सांगितलं आहे। मुंबईतील रस्ते व गल्ल्या स्वच्छ व नीटनेटक्या दिसतील या दृष्टीनं स्वच्छतेची कामं हाती घ्यावीत असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत। तसंच स्वच्छता विषयक कामं नियमानुसार आणि वेळेवर सुरू करावीत असंही त्यांनी सांगितलं आहे। ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर रस्त्यावर सुरू असलेल्या विविध कामांची महापालिका आयुक्तांनी संयुक्त पाहणी केली। सद्यस्थितीत सुरू असलेली कामं 30 मे पर्यंत पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, MMRDA आदी यंत्रणांना दिले आहेत। समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचं गोडं पाणी मिळवण्याच्या मुंबई महापालिकेच्या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय विभागानं मंजुरी दिली। यावर मंजुरी मिळाल्यामुळे प्रकल्पाच्या कामातील मोठा अडथळा दूर झाला आहे। मुंबई महापालिकेच्या मैदानांवरील अनधिकृत झोपड्या शिवशाही पुनर्वसन प्रकल्प हटवणार आहेत। त्याबाबतच्या सूचना SRA प्राधिकरणानं शिवशाहीला दिल्या आहेत। त्यानुसार शिवशाहीकडून संबंधित झोपडीधारकांची पात्रता निश्चित करून पात्र रहिवाशांना प्रकल्पग्रस्तांसाठी असलेल्या संक्रमण सदनिका मालकी तत्वावर दिल्या जाणार आहेत। मुंबईमध्ये कांजूरमार्ग कचरा डेपो संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली। यावेळी शिंदेंनी कचरा डेपोबाबत निर्देश दिले आहेत। कचऱ्यांची दुर्गंधी रोखण्यासाठीची उपाययोजना आणि दुर्गंधी प्रतिरोधक फवारणी करून संनियंत्रण करण्यात यावं असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2640 घरांच्या सोडतीच्या नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृती प्रक्रियेला 15 दिवसांची मुदतवाढ। त्यामुळे आता इच्छुकांना 15 मे पर्यंत अनामत रकमेसह अर्ज दाखल करता येणार आहे। परळ TT ब्रिजच्या एका लेनचं काम पूर्ण झालं। या पुलावरून दादरच्या दिशेनं जाणारी एक लेन सुरू करण्यात आली। परळ TT ब्रिजचं काम मागील महिन्याभरापासून सुरू असल्यानं या भागात वाहतूक कोंडी निर्माण व्हायची। आता एक लेन सुरू झाल्यानं या भागातील वाहतूक कोंडी फुटणार आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवास सुखकर करण्यासाठी बांधलेला मिसिंग लिंक प्रकल्प मार्ग 1 मे पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे। पहिल्या 6 महिन्यांच्या कालावधीत केवळ हलकी मोटर वाहनं, बस आणि प्रवासी वाहनांनाच या बोगद्यातून प्रवास करण्याची मुभा असेल। ठाण्याच्या कापूरबावडी हद्दीत आजपासून 2 मे पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येत आहेत। साईबाबा मंदिराच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं भव्य आयोजन करण्यात आलं। त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत। मुंबई ते मांडवा दरम्यान धावणारी रोरो फेरी तांत्रिक बिघाडामुळे अचानक रद्द करावी लागली। बोटीच्या रॅम्पमध्ये बिघाड झाल्यानं आत उभी केलेली वाहनं प्रवाशांना पुन्हा बाहेर काढावी लागली आहेत। ऐन पर्यटन हंगामात फेरी रद्द झाल्यानं प्रवाशांचं नियोजन कोलमडलं असून त्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे। ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पातील बोरिवलीतील भूसंपादन पूर्ण न झाल्यानं लॉन्चिंग शाफ्टचं काम रखडलं असून प्रकल्पावर परिणाम होतो। मात्र आता बोरिवली लॉन्चिंग शाफ्टच्या कामातील अडथळा दूर झाला असून लवकरच लॉन्चिंग शाफ्टच्या कामाला सुरुवात होणार आहे। विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या किंवा स्थानिक शाळांनी प्रवेश देणं हे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत बंधनकारक आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला। या शाळा विद्यार्थ्यांना कोणताही विलंब न लावता प्रवेश देण्यास बांधील असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं। दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर 1 मे रोजी महाराष्ट्र दिन परेडचं आयोजन करण्यात आलं। परेड सुरळीत पार पाडण्यासाठी शिवाजी पार्क मैदानाजवळील सर्व रस्त्यांवर वाहतूक नियमन केलं जाणार आहे। दादर परिसरात ये-जा करणाऱ्या वाहन चालकांसाठी वाहतूक सूचना जारी केली आहे। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते सचिन फाउंडेशनकडून पालघरच्या गुहीर गावात क्लायमेट स्मार्ट विलेज प्रकल्प हाती घेण्यात आला। वाडा तालुक्यातल्या गुहीर या गावातील तब्बल 130 कुटुंबांना घरगुती वापरासह शेतीसाठी सोलार मार्फत मोफत वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा केला जाणार आहे। उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेवर ताशेरे ओढले आहेत। मुंबईतील बेकायदेशीर फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्यात अपयशी ठरल्याबद्दल BMCवर टीका केली। त्यांच्या प्रतिसादाला न्यायालयाने ढोंग म्हटलं आहे।